आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, असं म्हणणारे संतश्रेष्ठ तुकोबाराय. आणि त्या परंपरेमध्ये ज्या ज्या संतांनी आपल्या शब्दांची, आपल्या अंतःकरणातील भावनेची आणि एकूणच सगळ्या समग्र जीवनाची शलाका अर्पण केली, त्या सगळ्यांना वंदन करून आपण जातो आहोत ते आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या दर्शनाला. पांडुरंग हा सगुण रूपात तुम्हाला आम्हाला दिसतो, पाहता येतो, पण त्या पलीकडे तो मनच्चक्षूंनी पाहता येणं आणि तो पाहिल्याबरोबर लौकिकातलं सगळं जे आपलं लोभाचं, मोहाचं ठिकाण आहे, स्थान आहे, त्यापासून दूर होता येणं, हीच खरं तर मला असं वाटतं निर्गुणाच्या दिशेनं जाण्याची एक मोठी वाट आहे. श्वासात तो असणं, भासात तो असणं, सर्वत्र तो दिसत राहणं, नामे माझ्या जगण्याचा ध्यासच पांडुरंग होऊन जाणं. ज्ञानेश्वरांनी आपल्या हरिपाठाच्या अभंगामध्ये भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये असं सांगून ठेवलं आहे. तो भाव एकदा मनात उत्पन्न झाला, निर्माण झाला, तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी त्याचं प्रकट होणं हळूहळू जसं जसं तुम्हाला दिसू लागलं, त्यावेळी मग अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरिता परी आवरेना अशी एक अवस्था होऊन जाते. आणि ती अवस्था झाली की मग पांडुरंग आवडणं ही सुद्धा माझी काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई आहे असं वाटायला लागतं. आणि मग तिथे आमच्याच नाशिकचे ख्यातनाम कवी गोपाळराव देशपांडे यांच्या रचना समोर यायला लागतात. त्यातली एक फार प्रसिद्ध आणि आपल्या अंतःकरणाला, मनाला साद घालणारी रचना म्हणजे नाव लौकिकाचे आम्हा काय घेणे, पांडुरंगा विणे नेणो काही. तो पांडुरंग नावलौकिकाच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाणारा आहे, म्हणून या सगळ्यातून मला सुटता आलं पाहिजे, या सगळ्यातून मला बाहेर पडता आलं पाहिजे. या एका निरंजन ध्यासानं या कवीची ही शब्दकळा पुढे येते. आणि मग काय होतं, ज्ञानदेवांची जी पांडुरंग दिसल्यानंतरची अवस्था आहे ती काय आहे, ते म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं तुझे ध्यान कळो आले. ती अवस्था गोपाळराव शेवटच्या कडव्यामध्ये व्यक्त करतात. ते म्हणतात, पांडुरंगमय झाला हा गोपाळ, पांडुरंगमय झाला हा गोपाळ, जन्म हा सुफळ त्याचा झाला. ही जी सुफळता आहे, ही जी सफलता आहे, ती आपल्या वाटायला यावी म्हणून तर हे पांडुरंगाचं नाव सतत आपल्या ओठावर, कानातून मनात, मनातून बुद्धीत, असा सगळा जो शरीराचा प्रवास आहे त्यातून हे नाम होत राहावं, घडत राहावं आणि तो दिसावा, तो भेटावा, ही कळकळ हृदयाला लागणं, नामे अभंग सदृश रचना तुमच्या पुढे ठेवणं. गोपाळरावांची हीच रचना ख्यातनाम गायक विवेक केळकर यांच्याकडून आता आपण ऐकूया. पांडुरंगाचा हा ध्यास, पांडुरंगाची ही आस त्यांनी कशी व्यक्त केली आहे ती स्मरून, त्याला भजून आपण जसं जसं पुढे जातो तसाच तो पांडुरंग आपल्या डोळ्यापुढे सगुण साकार होत जातो. नावलौकिकाचे आम्हा काय घेणे, नावलौकिकाचे आम्हा काय घेणे, पांडुरंगा वीणे नेणो काही, पांडुरंगा वीणे नेणो काही. नावलौकिकाचे आम्हा काय घेणे, धना कांचनाची आम्हा नसे गोडी, धना कांचनाची आम्हा नसे गोडी, विठ्ठल आवडी म्हणून या, विठ्ठल आवडी म्हणून या. नावलौकिकाचे आम्हा काय घेणे, पांडुरंग आता जाहले दैवत,
पांडुरंग आता झाले दैवत, पूर्वीचे सुकृत फळा आले, पूर्वीचे सुकृत फळा आले. नावलौकिकाचे आम्हा काय घेणे, पांडुरंगमय झाला हा गोपाळ, पांडुरंगमय झाला हा गोपाळ. जन्म हा सुफळ, जन्म हा सुफळ, जन्म हा सुफळ त्याचा झाला. जन्म हा सुफळ त्याचा झाला. नावलौकिकाचे आम्हा काय घेणे, नावलौकिकाचे आम्हा काय घेणे. पांडुरंगा वीणे नेणो काही, पांडुरंगा वीणे नेणो काही. नावलौकिकाचे आम्हा काय घेणे. पांडुरंग 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 पांडुरंग, 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 पांडुरंग पांडुरंग.